पोलीस भरती 2025 महाराष्ट्रातर्फे आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी निघून येत आहे की पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे पुढे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जाण्याची दाट शक्यता आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। या ठिकाणी कधीपर्यंत या ठिकाणी पोलीस भरती ते ग्राउंड या ठिकाणी जाणार आहे याबद्दल, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड कधी येणार आहे, त्याचबरोबर सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, आणि त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी आपल्याला ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, कोणकोणते आपल्याला चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, आणि सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कागदपत्र वगैरे कोणकोणते आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड वगैरे कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे, आणि सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपासून होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जसं या ठिकाणी परभणी जिल्हा झालं, गोंदिया झालं, सोलापूर झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर एसआरपीएफचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार। जसं एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड झालं, एसआरपीएफ 13 गडचिरोली, एसआरपीएफ 15 गोंदिया झालं, एसआरपीएफ 16 कोल्हापूर झालं, एसआरपीएफ 19 कुसळगाव झालं, एसआरपीएफ 20 वरणगाव झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंड झालं। या सर्व बद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, पोलीस भरती संदर्भात हे अपडेट या ठिकाणी आला आहे। तर पहा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी याच्या वेळापत्रकामध्ये या ठिकाणी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे। जे ग्राउंड या ठिकाणी 20 जानेवारीपासून या ठिकाणी चालू होणार होतं, त्याऐवजी जे विद्यार्थी मिळवणं फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून मैदानी व शारीरिक चाचणी होण्याची शक्यता एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड होतं हे 20 जानेवारीपासून या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 20 जानेवारीपासून या ठिकाणी भरपूर जिल्ह्याचं या ठिकाणी ग्राउंड होतं, आणि भरपूर जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा सुद्धा आल्या होत्या। तर निवडणुकीच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे जे विद्यार्थी मिळवणं हे जे ग्राउंड आहे या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी जे पुढे या ठिकाणी ढकलण्यात येत आहे, अशी जे विद्यार्थी मित्रांनो अशी जे विद्यार्थी मिळवणं माहिती या ठिकाणी निघून येत आहे एक लक्षात ठेवा। अशी जी न्यूज आहे या ठिकाणी निघून येत आहे एक लक्षात ठेवा। तर एकदा मी तुम्हाला आणखी सांगून देतो, पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदान चाचणी याच्या वेळापत्रका यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे। 20 जानेवारी ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मैदान चाचणी आणि शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे। तर फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी जे ग्राउंड येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड आता पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो। तर या ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे पुणे लोहमार्ग असणार आहे, त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये मुंबई लोहमार्ग झालं, त्याचबरोबर जे पुणे लोहमार्ग झालं, रायगड पोलीस झालं, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा झालं, गडचिरोली झालं, धाराशिव झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव झालं, त्याचबरोबर संभाजीनगर झालं, संभाजीनगर ग्रामीण झालं, ठाणे ग्रामीण झालं, सोलापूर ग्रामीण झालं, सोलापूर शहर झालं, नवी मुंबई झालं, मीरा भाईंदर झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे इतर जे जिल्हे आहेत, जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो, जसं परभणी जिल्हा झालं, सोलापूर झालं, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा झालं, त्याचबरोबर जे नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे, तर हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे। सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जे आहे फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापासून ग्राउंड होण्याचे दाट शक्यता आहे। गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, आणि त्याचबरोबर जे बुलढाणा झालं, ठाणे झालं, पालघर झालं, या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या या ठिकाणी आठवड्यामध्ये ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे। आता तुम्हाला आपल्या जिल्ह्याची माहिती तर या ठिकाणी भेटली आहे की आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड नक्की कधीपर्यंत होणार आहे। तर हे जे विद्यार्थी मिळवणं अंदरून माहिती या ठिकाणी निघून येत आहे, जे 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होतं, तर ते या ठिकाणी पुढे ढकलण्यात येत आहे। थोडाफार या ठिकाणी म्हणजे ज्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे एक लक्षात ठेवा। थोडाफार या ठिकाणी ग्राउंड पुढे जात आहे एक लक्षात ठेवा। तरी सुद्धा आपल्याला आपल्या तयारीमध्ये या ठिकाणी राहायचा विद्यार्थी मित्रांनो। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे, तर त्याचबरोबर आपला ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार आहे। जर समजा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जर ग्राउंड असेल तर जवळपास आपलं 26 ते 27 जानेवारीपासून या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडमिट
कार्ड येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया जर आपण पाहिलं, ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया असणार आहे सर्व ठिकाणी, तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या तारखेला आपलं ग्राउंड असेल त्या तारखेला आपल्याला जावं लागणार, जो वेळ असेल त्या वेळेला. आणि आपण ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आपलं ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. ॲडमिट कार्ड चेक केल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर आपल्याला जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जाणार आहे. कोणतं पण सेंटर असो त्या ठिकाणी कोणत्याही सेंटरवर 5 घंटे तर 4-5 घंटे त्या ठिकाणी अंदर थांबावंच लागते, कारण की भरपूर विद्यार्थी समोर घेत राहते, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत राहते, त्यांना जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर थांबावं लागते. आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर आपल्याला सर्व फळ वगैरे सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर फळ फ्रूट वगैरे सोबत न्या तुम्ही, जेणेकरून तेवढं जरी आपण फल फ्रूट खाल्लं तेवढं आपली एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे. कारण की आपल्याला ग्राउंड मार लागते 100 मीटर, 1600 मीटर गोळाफेक, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग, ताकदचं काम लागते त्या ठिकाणी. शरीरामध्ये आपल्या एनर्जी त्या ठिकाणी असलं पाहिजे, ह्या गोष्टीत लक्षात ठेवायचं. आपण अंदर गेल्यानंतर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला जे डॉक्युमेंट लागते, आपला आवेदन अर्ज लागते, म्हणजे तो आपण फॉर्म भरला, त्याचबरोबर हॉल तिकीट आपल्याला लागते, त्याचबरोबर आधार कार्ड लागते, शाळा सोडला दाखला आपल्याला लागते, त्याचबरोबर शाळा सोडला दाखला जर नसेल तर बोनाफाईड न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, डोमिशन लागणार आहे, नॉन क्रिमिनल लागणार आहे, SST नाही लागत ते. ठीक आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आणि त्याचबरोबर पासपोर्ट फोटो आपल्याजवळ 5 ते 7 फोटो आपल्याला सोबत न्यायचे. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे. अंदरच्या एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेतला जाते, एक लक्षात ठेवा. एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायला लागते आणि झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यायला लागते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते की त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपला हाईट वगैरे घेतलं जाते, तर 168 सेंटीमीटर आपली उंची त्या ठिकाणी घेतलं जाते, 779 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले जाते. तर त्यामध्ये ज्यांची हाईट बसली नाही तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काढल्या जाते, एक लक्षात ठेवा. बाहेर केलं जाते, डायरेक्ट घरी पाठवल्या जाते. आणि हे काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर दिला जाते. चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्या पायाला चिप त्या ठिकाणी लावून दिला जाते आणि त्या ठिकाणी आपलं ग्राउंड त्या ठिकाणी चालू होते. शिपाईमध्ये झालं, इतर पदामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला इव्हेंट 100 मीटर ते घेते किंवा गोळाफेक सुद्धा त्या ठिकाणी घेते. आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग, असे 3 इव्हेंट जे विद्यार्थी मिळून एक पोलीसवाला आपल्या 10-10 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी इव्हेंट घेते. ठीक आहे. SRPFला सुद्धा तसं, SRPFला सुद्धा एक SRPFवाला पहिला आपलं 100 मीटर किंवा गोळाफेक हे 2 इव्हेंट घेऊन घेते. त्यानंतर शेवटी 5 किलोमीटर त्या ठिकाणी राहते. कुठं पहिले ग्राउंड पहिले 5 किलोमीटर घेते, कुठं 100 मीटर सुद्धा घेते. ते त्या ठिकाणी चेंजेस होऊ शकते तेवढं बार. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रक्रिया अंदरची आहे आणि आपल्याला ग्राउंडच्या वेळेस त्या ठिकाणी घाबरायचं नाही, कारण की भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरते. तर आपल्याला हिंमत त्या ठिकाणी ठेवायची आहे. सर्वजण गोळाफेकच्या वेळेस आपल्या इकडे पाहते सर्वजण, तर आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, आपल्या फोकसवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला घाबरायचे नाही आहे ग्राउंडच्या अंदर. ठीक आहे. हिंमत आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. अशा प्रकारे प्रोसेस असणार. आता या ठिकाणी जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर CP मुंबईचं ग्राउंड कधी येणार आहे. तर बा CP मुंबईबद्दल जर आपण पाहिलं तर सध्या तरी अजूनही कोणते अपडेट या ठिकाणी CP मुंबईला आले नाही. आणि CP मुंबईला ग्राउंडसाठी आपल्याला टाईम भेटणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे. CP मुंबईला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर टाईम आपल्याला भेटणार आहे. तर जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. इकडले ज्यावेळेस ग्राउंड चालू होणार आहे तिथून आपल्याला 1.5 ते 2 महिना जास्त आपल्याला ग्राउंडसाठी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि ज्यांनी एंडिंगला फॉर्म भरला असेल तर एंडिंगला जे विद्यार्थी मिळवणं आपलं एंडिंगला त्या ठिकाणी जे ग्राउंड येणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि SRPFचं जर पाहिलं, जेवढे काही गट क्रमांक आहे SRPFचे, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे, लक्षात ठेवा, फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये. ठीक आहे. तर जे CP मुंबईचं जे ग्राउंड आहे, CP मुंबईचे जे ग्राउंड आहे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आपापल्या तयारीमध्ये लागा. आणि CP मुंबईच्या ग्राउंडला फक्त 2 डॉक्युमेंट लागते. एक जे विद्यार्थी मिळवणं आपलं हॉल तिकीट झाला आणि एक आधार कार्ड, ह्या 2 डॉक्युमेंटवरच आपलं ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि ह्या 2 डॉक्युमेंटवर त्या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया होते. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी तर आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय